बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 58. नवकुडकरांच्या ड्रायव्हरला कोल्हापूरच्या पुढचा रस्ता माहीत नव्हता. नवकुडकर पुण्याचे होते, पण ते कोल्हापूरच्या पुढे कधी गेले नसल्यामुळे त्यांनाही पुढचा रस्ता माहीत नव्हता. कोल्हापूरपासून पुढे ते रस्ता विचारत आले होते. संजयला आणि उमेशला तर मुंबईपासून गावापर्यंतचा रस्ताच माहीत नव्हता. 18 वर्षांपूर्वी हत्तरगी गावातनं एका ट्रकात बसून त्यांनी मुंबईपर्यंतचा प्रवास केला होता, तोही चोरून. त्यानंतर ते गावाकडे कधीच आलेले नव्हते. त्यामुळं गावाकडनं मुंबईला जाणारा व मुंबईतनं गावाकडे जाणारा रस्ता त्यांना माहीतच नव्हता. वाटेतल्या हत्तरगी गावाजवळच्या एका हॉटेलजवळ गाडी थांबवून फ्रेश होऊन सर्वांनी चहा घेतला होता. हॉटेल मालकाकडे एमेवाडीला जाणाऱ्या रस्त्याची चौकशी केली होती. रस्ता समजल्यानंतर मध्ये मध्ये लागणाऱ्या गावातल्या लोकांना एमेवाडी गावचं नाव विचारत ते गावात पोहोचले होते. संपूर्ण गाव बदलला होता. सगळं कसं जिथंच्या तिथं होतं. रस्ते, झाडं, गल्ल्या, घरं सगळं जिथंच्या तिथं होतं. तरीही ओळखू नये असा मोठा बदल त्यांच्यात झालेला. झाडं मोठी झाली होती. जुनी घरं होती, तिथं आता नवीन घरं उभी राहिलेली. चिखलाचा रस्ता जाऊन आता त्याचं डांबरीकरण झालेलं. बहुतांश गावचा कायापालट झालेला. मनातल्या अंधुकशा आठवणींच्या आधारानं ते घरापर्यंत पोचले होते. आबांची मानाची पाटीलकी, गावात सगळ्यात मोठं घर आणि भरपूर जमीन जुमला. 18 वर्षांपूर्वीच हे संजयच्या मनात ठाण मांडून बसलं एक सत्य आणि नजरेतलं चित्र. संजयच्याच नव्हे तर उमेशच्या सुद्धा. गावात येऊन पोहोचेपर्यंतचं. पण नजरेतलं एक चित्र सोडलं तर बाकीची सगळी चित्रे आता पूर्णपणे बदलली होती. ज्या चिंचेच्या झाडाच्या सावलीत ते आता उभे होते, त्या झाडावर सहजच त्यांनी नजर फिरवली. ते खूप मोठे झालेलं त्यांना पाहायला मिळालं. तिथंच उभं राहून त्यांनी गल्लीभर नजर फिरवली. नजरेत साठवलेलं जे एक मोठ्या घराचं चित्र होतं ते अजूनही जसंच्या तसंच होतं. पण तेच मोठं घर आता गल्लीतल्या सगळ्या मोठ्या घरांसमोर खुजं वाटत होतं. आजोबांच्या काळातलं त्यांचं दगडमातीचं घर सिमेंट कॉन्क्रीटच्या सुबक व रंगीत घरांच्या वळचणीला अंग चोरून व दुःख सोसत आणि कळा खात कसं तरी तग धरून उभं होतं. सगळ्या टुमदार घरांसमोर ते आता खूपच जुनं वाटत होतं. मनातल्या असह्य दुःखामुळं मानाची पाटीलकी तर रामरावांनी त्याच वेळी सोडली होती. राहिला जमीन जुमला. यांना जगभर फिरून शोधण्यासाठी आणि खास करून अशाच्या महागड्या इलाजांसाठी रामरावांनी 10 एकर जमिनीमधली 3 एकर जमीन त्याच वेळी विकली होती. वडिलोबारजी जमीन विकताना त्यांच्या जीवाचा तळतळाट झाला होता. त्यांच्या काळजाला घरं पडली होती, पण नाईलाज होता. सगळा खर्च निभावून नेण्यासाठी तसं करावं लागलं होतं. वेळ आणि काळ नेहमी बदलत असतात, ते तसेच राहत नाहीत. वेळ आणि काळाबरोबरच सगळी परिस्थितीही बदलत असते. बदलणाऱ्या काळाबरोबर मुंबईत या दोघांची प्रचंड प्रगती झाली होती, पण गावाकडं मात्र भयंकर अधोगती होत गेली होती. मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि भावनिक ही कधीही भरून न येण्यासारखी. या 18 वर्षात संगीताचा एक मुलगा सिव्हिल इंजिनियर तर दुसरा मुलगा मेकॅनिकल इंजिनियर बनला होता. दोघंही मोठ्या पगाराच्या नोकरीला लागले होते. तिच्या मोठ्या मुलाचं तर लग्न होऊन त्याला एक गोंडस मुलगीही झाली होती. सुनीताच्या मुलीचं पण लग्न झालं होतं आणि तिचा मुलगाही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर बनून चांगल्या कंपनीत कामाला लागला होता. सुगंधाचा मोठा मुलगा मुंबई महानगरपालिकेत ऑडिटर म्हणून लागला होता, तर दुसरा मुलगा नुकतंच कॉलेज पूर्ण करून नोकरीसाठी मुंबईला गेला होता. तिची मुलगी गडहिंग्लजमध्ये कॉलेज शिक्षण घेत होती. सुगंधा त्यावेळी गरोदर होती, म्हणून ती घरात राहत होती. रुक्मिणी आणि शांता शेताकडे जाताना संजयला आणि उमेशला दुपारच्या सुट्टीत घराकडे येऊन घराचे कुलूप उघडून जेवता यावं म्हणून कुलपाच्या चाव्या तिच्याजवळ ठेवून जात असत.
ती घटना घडल्यानंतर सुगंधाला मुलगी झाली होती. या 18 वर्षात सुगंधाची तीच मुलगी आता मोठी होऊन कॉलेज शिक्षण घेत होती. संगीता, सुनीता व सुगंधाची मुलं त्यावेळी संजय आणि उमेशपेक्षा फारच लहान होती. सुगंधाच्या मुलीचा तर जन्मपर झालेला नव्हता. पण हळूहळू या सर्वांनी शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकऱ्या लागल्यावर आपापली जुनी घरं काढून त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटची टुमदार घरं बांधली होती. गल्लीचा रुपडाच पालटला होता. फक्त एकच यांचं घर ज्या अवस्थेत होतं त्याच अवस्थेत आजही उभं होतं. हे चित्र पाहून डोळ्यात साठवून ठेवलेलं मानाचं घर आणि आता त्याच डोळ्यांसमोरचं भयान वास्तव पाहून आपण कुठल्या जगात जगत आहोत असं त्यांना वाटू लागलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या आई वडिलांना किती मानसिक यातना झाल्या असतील, त्यांचे किती हाल झाले असतील, सगळंच असह्य होऊ लागलं. डोळे पुन्हा भरून आले. गळ्याभोवतीच्या टॉवेलनं दोघांनीही डोळे पुसले. आईची झालेली हालत आणि तिचा झालेला मृत्यू तर मनात भरून राहिला होता. आईच्या जाण्याची एक अशी खोलवर जखम झाली होती जी आयुष्यभर भळबळून वाहणार होती. एका अशा दुःखानं मनात आता घर केलं होतं जे भविष्यातल्या त्यांच्या प्रत्येक सुखाला ग्रासून टाकणार होतं. मनाच्या कप्प्यात कोरली गेलेली एक अशी आठवण जी प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगावेळी अश्रू ढाळायला लावणार होती. तिचा खंगलेला देह जसाच्या तसा त्यांच्या डोळ्यांसमोर उभा राहत होता आणि तिच्या मृत्यूनंतर त्या देहाला लपलपत जाणाऱ्या ज्वाळा तर त्यांच्या डोळ्यांसमोर न जात नव्हत्या. आपण हे काय करून बसलो आहोत? हे सर्व पाहण्या अगोदर त्याच वेळी रमेशसोबत आम्हीही विहिरीतल्या त्या गाळात अडकून का मेलो नाही? गावाघराला विसरून फार मोठी चूक केली आहे आम्ही, असं दोघांनाही वाटू लागलं. त्याच वेळी आणखी 4-5 सेकंद जर त्या चिकट गाळानं आम्हाला सोडलं नसतं तर हे सगळे पुढचे प्रसंग घडलेच नसते. इतक्या वर्षानंतर मला सगळेजण विसरूनही गेले असते, असं संजयला वाटू लागलं. घडलेल्या घटनांचे आणि नजरेसमोरच्या वस्तुस्थितीचे दाहक चटके आता दोघांनाही बसू लागले. कोणीतरी अजस्र घनानं डोक्याचा चेंदा मेंदा करीत आहे असं वाटू लागलं. पण हे सगळं आता मुकाटपणे सहन करायलाच हवं होतं. हातनं चुकच तशी घडली होती. जन्माची आई तर आता कायमची निघून गेली, पण पाठीमागं उरलेल्यांना आता सांभाळायला हवं, त्यांना आधार द्यायला हवा. आबांनी आत्ताही धरून बडवलं तरी चालेल, पण इथून पुढं नातेबंध तोडायचे नाहीत. त्यांना प्रेमानं जोपासायचं. इथून पुढे तरी कर्तव्याला जागायचं. हातून घडल्या घोडचुकीचं प्रायश्चित्त भोगायचं. चुकांचं परिमार्जन करीत घराला सावरायचं. दोघांच्याही मनात असे विचार येत होते. अपराधी भावनेनं दोघंही एकमेकांच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. नजर मिळवायची तरी कशाला? दोघांनाही आता स्वतःचीच लाज वाटत होती. अपराधच एवढा मोठा घडला होता की दोघंही आता स्वतःच्याच नजरेतनं उतरले होते. घरातले कोणीतरी आपल्या नावानं हाक मारून आपल्याला घरात बोलावतील म्हणून आशेनं दरवाजाकडे पाहत उभे होते. तेवढ्यात ज्योतिबा आपल्या घरातनं बाहेर आला व त्यानं त्यांच्याकडे पाहत हाताने इशारा करून त्यांना घरात बोलावलं. सर्वांनाच थोडंसं बरं वाटलं. मनात थोडासा धीर एकवटला. ज्योतिबाच्या घरासमोरच्या बादलीतल्या पाण्यानं चौघांनीही आपले हात पाय धुतले व ते घरात गेले. घरात गेल्यानंतर दोघांनी ज्योतिबाकडे पाहिलं व त्याला अंदाजावर ओळखलं. त्याला पाहताच त्यांच्या मनातलं सगळं दुःख उचबळून बाहेर आलं. तात्या, आम्हाला माफ करा. आमची फार मोठी चूक झाली. असं बोलत संजय स्वतःच्या चेहऱ्यावर टॉवेल दाबून धरून रडू लागला. उमेशही रडू लागला. साधनानं आणि संध्यानंही डोळ्यांना पदर लावला. त्यांना रडताना पाहून सचिन व सौरभ रडू लागले. सुमित्रा देवी त्यांना समजावत घरापाठीमागच्या परड्यात घेऊन गेल्या. तेवढ्यात आतल्या संपातनं सुगंधा चहा घेऊन बाहेर आली. सुगंधालाही त्याने अंदाजावर ओळखलं. तिला पाहिल्यावर तर आपल्याकडनं घडलेल्या घृणास्पद चुकीमुळं आई गेलेल्याचं दुःख व आपल्याशी कोणीच बोलत नसलेल्याचंही दुःख एकदम उफाळून आलं आणि आता तीच काहीतरी आपल्याला मदत करेल या आशेनं तिच्यासमोर हात जोडून, काकू आम्हाला माफ कर
असं बोलत दोघेही रडू लागले. हातातले चहाचे कप तिनं टेबलावर ठेवले. सुगंधालाही घाईवरून आलं. डोळ्यांना पदर लावून तीही रडू लागली. नंतर तिनं स्वतःला सावरलं आणि आत जाऊन आणखी 2 कप चहा आणला. शिवाजीनं दोघांनाही शांत केलं व खुर्च्यावर बसवलं. ज्योतिबानं त्यांना पाणी आणून दिलं. नंतर चहाचे कप उचलून चौघांना दिले. चहा कोरा होता. दुखवट्यात 3 दिवस दुधाचा चहा पीत नाहीत असं ज्योतिबानं त्यांना समजावून सांगितलं. चहा पिऊन झाल्यावरही संजय व उमेश टॉवेलनं अश्रू पुसतच होते. पोरांनो, लई लई चुकवून घेतल्यासा तुम्ही. तुम्ही जर जित्ता हायसा तर ह्या अगोदर घरला का याला नाहीसा? त्यावेळेला सगळ्यांनी मिळून लई कुठं कुठं हुडकल्याने तुम्हासनी धरून नेऊन धरणाच्या आराला दिला असेल म्हणून 2-3 वेळा त्या धरण बांधणाऱ्या साहेबापाशी जाऊन तुमची चौकशी करून आल्यानी. आजूबाजूची सगळी गावं, तालुक्याची ठिकाणं, कोल्हापूर, गोवा, बेळगाव, मुंबई सगळं सगळं पालती घातल्याने खरं तुमचा कुठंच पत्त्या लागायला नाही. आणि आजच बरोबर आईच्या मरणाला आल्यासा, लगीन करून घेतल्यासा, पोरं झाली, तरी बी तुम्हासनी इकडची आठवण यायला नाही. ह्याच्या अगोदर आल्या असत्यासा तर आज तुमची आई तुम्हासनी जित्ती दिसली असती. तुमची आठवण काढून रोज ध्याई थंडफाईच तवर रडायची. रडतच गेली बिचारी. सुगंधानं असं बोलून डोळ्यांना पुन्हा पदर लावला. शिवाजी, नवकुडकर, साधना आणि संध्या या सर्वांना सुगंधाच्या बोलण्याचा अर्थच समजला नाही. कारण संजयनं व उमेशनं त्यांना त्यावेळी सांगितलेल्या आणि सुगंधाच्या आत्ताच्या बोलण्यात बराच फरक होता. काकू, आमच्याकडून फार मोठी चूक झाली. गावाकडे यायचं म्हणत राहूनच गेलं. सुरुवातीपासूनचे सगळे प्रसंग आमच्याच चुकीमुळे घडलेत आणि आमच्यामुळेच आमची आई आता कायमची निघून गेली. घरातले पण कोणी बोलत नाहीत. असं रडतच बोलत संजय डोळे पुसू लागला. तुम्ही थांबा इथं. मी दादाला समजून सांगतो जातो. तो काय म्हणतोय ह्या ते तुम्हाला येऊन सांगतो. उठतच ज्योतिबा असं बोलला व पाटलांकडे गेला. सगळे शांत झाले. पोरांबरोबर सकाळपासून कुणीही बोललेलं नव्हतं हे ज्योतिबाला माहीत होतं. आत्ता सुद्धा केव्हापासून चिंचेच्या झाडाखाली पोरं उभी होती तरी सुद्धा त्याने कुणी घरात बोलावलं नव्हतं. ज्योतिबानं आपल्या घरातनं उठून 2-3 वेळा हे सर्व पाहिलं होतं. पण पोरं एवढ्या वर्षांनी परत आलेत, घराण्याचे वारस परत आलेत. त्यांना आता असंच परत पाठीमागे जाऊ द्यायचं नाही या उद्देशानं तो त्यांच्या घराकडे गेला. पाटील व शामराव डोळे मिटून व डोक्याला हात लावून भिंतीला टिकून शांत बसले होते. दोघेही उघड्या डोक्यानं बसले होते. तिरडीच्या पाठीमागनं जाताना डोक्यावर पांघरले टॉवेल उकडू लागलं म्हणून त्यांनी खांद्यावर टाकले होते. त्यांच्यासोबत सगळे सहकारी, शंकर, रुक्मिणीचे 2 भाऊ, शांताचा भाऊ आणि आणखी काही पुरुष मंडळी बसली होती. जीव तोड मेहनतीनं जीवनातल्या अशा आकांक्षाचं फलित पदरात पाडून घेताना जीवनात निर्माण झाल्या सगळ्या सुखदुःखांची अवजड ओझी वाहत वार्धक्याकडे झुकली सगळी मंडळी होती ही. कोण भिंतीला टिकून बसलं होतं तर कोण भाताच्या तट्ट्याला टिकून बसलं होतं. सगळेजण खाली माना घालून शांत बसले होते. सगळ्यांच्या मनात रुक्मिणीचा झालेला मृत्यू व पोराचं नेमकं आजच येणं याबाबतच विचार चालू होते. आशा व शांता रडून रडून थकल्या होत्या. आशाच्या नेहमीच्या खोलीत दोघीही कपाळाला हात लावून बसल्या होत्या. सोबत कमळाबाई, संगीता, सुनीता, शारूबाई, सुमन, आशाच्या 2 मामी, उमेशची मामी, आणखी काही बायका होत्या. घरात स्मशान शांतता भरून राहिली होती. तेवढ्यात गंभीर चेहरा करून ज्योतिबा दरवाजातनं आत आला व पाटलांच्या समोर जाऊन बसला. त्याला येऊन बसलेलं पाहून सर्वांनी त्याच्याकडं सरमिसळ भावनेनं पाहिलं.
कारण गाडीत आलेले सगळे त्याच्याच घरात आहेत हे सर्वांना माहीत झालं होतं. पोरांचं नेमकं अशावेळी आश्चर्यकारकरित्या घराकडे येणं संपूर्ण गावाला खूपच खटकलं होतं. श्रीपती, नारायण, तुकाराम आणि भाऊला तर रुक्मिणीच्या शेवटच्या श्वासालाच त्यांचं हजर होणं खूपच खटकलं होतं. कारण पोरांनी घराण्याला दिलेल्या यातना, वेदना अगदी सर्वांनी जवळून पाहिल्या होत्या. किंबहुना त्या त्यांनी स्वतःच अनुभवल्या होत्या. म्हणून ज्यानं त्यानं मारक्या बैलासारखं त्यांच्याकडे पाहिलं होतं. गंगारामला आणि महादेवाला सुद्धा पोरांचं अशावेळी येणं फारच खटकलं होतं. तरी पण संपूर्ण गावच्या मनात आणि महादेव व गंगारामच्या मनात बराच फरक होता. सकाळपासनं पोरांबरोबर कोणीही बोललेलं नव्हतं. जो तो त्यांच्या पाठीमागं उपहासात्मक काहीतरी बोलून त्यांना टाळत होता हे दोघांनी ऐकलंही आणि पाहिलंही होतं. श्रीपतीनं तर त्यांना पाहुणं म्हणून संबोधलेलं सुद्धा त्या दोघांना आवडलेलं नव्हतं. ते दोघंही हळव्या मनाचे असल्यामुळं त्यांचं मन म्हणत होतं की इतक्या वर्षांनी पोरं घराकडे परत आलेत तर त्यांना माफ करून त्यांच्याशी सगळ्यांनी बोलावं. या अगोदर पोरं आली पाहिजे होती, ती आली नाहीत म्हणून रुक्मिणी गेली हे त्यांनाही माहीत होतं. या गोष्टीबद्दल तर सर्वांसारखाच राग त्यांच्याही मनात होता. पण उशिरा का होईना ती परत आलेत म्हटल्यावर त्यांच्यावर आता राग न धरता समजून घेऊन त्यांना घरात घ्यावं. शेवटी ते दोघंही घराचे वारस आहेत असं त्यांना वाटत होतं. या दोघांच्या मनात व शंकर आणि बसलेल्या काही जणांच्या मनात सुद्धा हीच सरमिसळ भावना निर्माण झाली होती. ज्योतिबा आता पोरांचा विषय काढणार म्हणून त्यांना बरं वाटलं. ते त्याच्याकडेच पाहू लागले. जसं महादेवाचं आणि गंगारामचं मन होतं अगदी तसं शामरावचंही मन होतं. इतक्या वर्षांनी आपली पोरं घराकडं परत आलेत म्हटल्यावर त्याच्या मनात गलबलून येत होतं. कारण तो कितीतरी वर्षांपूर्वी गायब झालेल्या त्यातल्या एका पोराचा अभागी बाप होता. पण दोन्ही पोरं नेमकी वहिनीच्या मरणालाच उगवली म्हणून सुरुवातीला त्यालाही त्यांचा राग आला होता. पण नंतर मात्र एवढ्या प्रचंड प्रतीक्षेनंतर आपल्या जीवाचे तुकडे घराकडं परतलेत म्हणून त्याला मनातनं बरंही वाटलं होतं. आज एका दीर्घ अशा जीवाचा अंत पाहणाऱ्या घोर वियोगाचा अंत झाला होता. ज्यात एकीकडं जीवाला ग्रासणाऱ्या हुरहुरीच्या वेदनादायक दुःखानं तुडुंब भरलेला भूतकाळ होता तर दुसरीकडं बंद झालेली भविष्याची दारं उघडली गेली होती. म्हणून शामरावच्या मनाची काही वेगळीच अवस्था झाली होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.